कोकणचा श्रद्धास्थान आणि दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव साजरा होतोय। अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या या यात्रेसाठी आंगणेवाडी नगरी सजली असून हजारो भाविकांचा जनसागर या ठिकाणी लोटलेला आहे। आढावा घेतलेल्या आमच्या प्रतिनिधींनी पाहूया। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीच्या भराडी यात्रेला सकाळपासून सुरुवात झालेली पाहायला मिळते। तर पहाटे 3 वाजल्यापासून ही यात्रा जी आहे ती मात्र सुरू होताना पाहायला मिळते। अनेक माहेर वसनीसुद्धा देखील मोठ्या प्रमाणावरती इथे या देवीच्या ठिकाणी येऊन वट्या देखील भरताना पाहायला मिळतात। सकाळपासून 9 रांगांमध्ये ही यात्रा सुरू होणार आहे। 9 रांगा जी आहेत ते मात्र दर्शनासाठी भाविकांसाठी खुल्या करण्यात आलेला आहे। त्यामध्ये एक VIP देखील लाईन जी आहे ती मात्र देखील खुली करण्यात आलेली आहे। मात्र या यात्रेला मात्र लाखो भाविक जे आहेत ते मात्र या भराडी देवीच्या दर्शनाला येत असतात। तर तसेच अनेक जर पाहिलं तर राजकीय नेतेसुद्धा देखील आज सकाळपासूनच सुरुवात होणार। त्यामुळे यामध्ये आशिष शेलार असतील, रवींद्र चव्हाण असतील, सिंधुदुर्गाचे पालकमंत्री देखील येणार। त्यामुळे नेमके राजकीय नेतेसुद्धा या यात्रेच्या माध्यमातून काय नेमका संदेश दिला जातो सिंधुदुर्ग भाषण हे देखील पाहावं लागणार। त्यामुळे या यात्रेकडे मात्र सुद्धा देखील राजकीय नेत्यांचे सुद्धा आणि भाविकांचे सुद्धा देखील लक्ष लागून राहिलेलं पाहायला मिळते। कॅमेरामन अजयसह अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।